बातमी नांदेडमधली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आणि या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। खासदार रवींद्र चव्हाण यांनी या सगळ्या नुकसानाची पाहणी केलेली असून तत्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता अनेक शेतकरी या ठिकाणी करतायत। आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, खास करून केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। केळी बागायतदार शेतकरी आहे, केळी उत्पादक शेतकरी आहे। आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत। आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे। इथे तहसीलदार आहेत, डिप्टी कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत, शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।